तिजोरीच्या चाव्या इथेच ठेवलेल्या होत्या ना. कोणाशी बोलताय? बोलत कोणाशी होतात? काय शोधाशोध चालली एवढी? मी कोणाशी नाही बोललोय. अहो आता बोलत होतात काहीतरी. मी काय, मी ते हे गोळ्या. गोळ्या? अगं डॉक्टरनी दिल्या तर मला असं विचित्र होतं ना काहीतरी, मी विचित्र वागतो, काहीतरी विसरायला होतं, तर ते डॉक्टरनी गोळ्या दिल्यात ना, त्या गोळ्या तंबाखूच्या. कुणाच्या गोळ्या दिल्यात ना? तंबाखू म्हणालात का तुम्ही? वैजंती, मी तंबाखू कधीतरी खाल्लाय का? नाही मी चुकीचं ऐकलं. अहो थांबा, मी शोधते गोळ्या, तुम्ही तिथे शोधा. काय तंबाखू? चुकलं मी मिळत नाहीयेत मला. चुकीचं ऐकलं. इथं समोर होत्या. हे असं होतं खरंच. याच आहेत ना? याच. आणि तुम्हाला काही हवं असेल तर शोधाशोध करू नका, माझ्याकडे मागा, मी देते. तिला तिजोरीच्या किल्ल्या मागू काय? नाही, नको. ते जाऊ दे, मी काय म्हणतो, या बायका खेळायला येणार त्या केव्हा येणार? केव्हा? अरे तो नाचाचा कार्यक्रम सकाळी नाहीये, रात्री आहे. रातच्याला? अरे वा 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 वा, मग आता लय भुका लागल्या तरी आपण तोपर्यंत काय तर खाऊन घेऊ. अरे ते पूजेला बसलेल्या बायका आहेत ना सवाष्ण, त्या पहिल्या खाणार, नंतर मग आपण खायचं. अरे लेका, मग हे आधी नाही का सांगायचं? मी बसलो असतो पूजेला सवाष्ण म्हणून. अरे बायका सवाष्ण असतात, पुरुष सवाष्ण नसतात. पुरुष नाही? मी काय म्हणतो, आता हे रातच्याला येणार की नाही, खेळणार काय ते, आपण तोपर्यंत फुगडीची प्रॅक्टिस करूया काय? फुगडी? अरे रावसाहेब फुगडी खेळू शकत नाहीत. अरे रावसाहेब खेळत नाही, यो काशा आहे ना, काशा खेळतोय. आपण काम करूया, तुझ्यावर प्रॅक्टिस करतो आणि त्या सगळ्या बायका आल्या की नाही, त्यातला जो आयटम आवडेल तिच्या बरोबर खेळतो फुगडी. हे काशा, अरे काय रे, काय अवलंबलंयस हे सगळं तू? मजा येईल. नाहीतर काय होतं, अगं आपल्या मनावर कोरले जाणारे हे प्रेमळ क्षण आपल्याला अनुभवता येत नाही, कायमचे निसटून जातात. ए मुक्ता, तू आता बोलली नाहीस ना तर मी कायमची कट्टी घेईन ना तुझ्यासोबत. असं काय लहान मुलांसारखं वागताय? वा 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 मुक्ता, तू ना एकदम अनबिलिव्हेबल आहेस. म्हणजे रुसणार तू, रागवणार तू, आबोला तू धरणार, आणि लहान कोण तर मी. वा, मी कुठे रुसले होते? पूजेला बसलेल्या बायकांनी जेवताना बोलायचं नसतं ना, म्हणून बोलले नव्हते मी. असं काही असतं का? काही बोलतेस मुक्ता तू, काही. अहो खरंच, आता रेणुकाताई, भक्ती हे कुठे बोलत होते? आठवं बरं. हो यार,
बरोबर म्हणतेस तू, त्या बोलत नव्हत्या. माझ्या लक्षातच नाही आलं. आणि लक्षात येणार तरी कसं? मी पूर्ण वेळ ही तुझी ब्युटी, हा तुझा शृंगार तर बघत होतो. किती गोड दिसतेस तू. सकाळपासून तुलाच बघतो, असं वाटते माझीच नजर तुला लागेल. अगं आई, मुक्ताताई सारंगधाजींचं लग्न, रेणुकाताईंचं लग्न आणि मावं लग्न यात लई मोठा फरक आहे. मावं मन अजून त्यांना नवरा मानायला तयार नाही. आणि मी कुणासाठी उपास तापास करू? नाखवा बोटीन फिरवाल का, ओ नाखवा बोटीन फिरवाल का. आई, गायत्री कुठे? काहीतरी दिसलं नाही ग. आतमध्ये असेल ना, तयार होत असेल बघ कदाचित. बघते ना. काय होईल माझं? या संकटातून मी मुक्त होईन की नाही? गायत्री, अगं काय झालं? एवढी का घाबरलीये? घाबरले नाहीये. ओके, चल मग. अगं बाहेर सगळे किती छान एन्जॉय करतायत माहितीये का मंगळागौर? तू पण चल. चल. काही टेन्शन आहे का? नाही, मला कसलं टेन्शन आहे. ठीक आहे, चल आपण पण जाऊया. तसंही आता ही मंगळागौर लवकर परत येणार नाहीये. चल आपण दोघं पण मज्जा करूया. चल. काय झालं, तू नाही येतेस का? तू पुढे हो, मी येते मागून. हा, मी येते ना. असं ठीक आहे, मी दादांना सांग. नको नको, तू दादांना नको सांगूस प्लीज प्लीज. दादांना नको सांगूस. हो ग, अशी तू ऐकणार नाहीस. आणि तसंही तुला दादा बाहेर शोधतायत माहितीये का? ठीक आहे, येते मी. आत्ता कशी तयार झाली? अजूनही घाबरतेस तू दादांना? चल अगं, चल गायत्री. अगं पण आगोटा पागोटा, आगोटा पागोटा. मथुरेच्या बाजारी जाईन म्हणते, लाल साडी नेशीन म्हणते, आगोटा पागोटा. संसार करीन, मुलांना वाढवीन, आगोटा पागोटा. शे, ते काय अवस्था करून टाकलं तुम्ही माझी. अरे फुल फुल काश्या झालाय तुझा, काश्या. त्या नालायकाचं नाव पण घेऊ नकोस, किळस वाटते मला. अरे तुला किळस येऊ नाही तर उलटी येऊ, पण दिसतो तर तू काश्या शेठ सारखाच ना. बरं मी काय म्हणतो, तू काश्या शेठ बनून जातो का येरवाडा जेलला? अरे येडे, तिकडे लय हवा आहे आपल्या भाऊची, माहिती का? आणि त्याचं काय ना, सध्या सध्या आमचे शेठ तुमच्या वाड्यावर हवा करताय, त्याच्यामुळे तू तिकडे येरवाड्यात हवा कर ना. काय केलं त्यांनी तिकडे? काय केलं त्यांनी? काहीच करत नाहीये, फक्त आनंद लुटतायत.
हाय हाय आनंद. आज तर लय डोळे शक्तीन काश्या शेठ. ते काय आहे ना तुझ्या पोरीची आणि तुझ्या सणाची काय म्हणतात रे त्याला ते मंगळागौर. मंगळागौर आहे ना. धक्के टक्कर टिक्क टक्कर 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 ढंक टक्कर 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 ढंक टक्कर 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 ढंक टक्कर टक्कर टक्कर. मंगळागौर रेणुकाची आणि म्हणजे त्या दोघींमधलं भांडण संपलं आणि हे बघायला मी तिथे नाहीये. चला सुरुवात करायची. हो. सारंग आणि मुक्ता तुम्ही ए मध्ये उभे. वेद रेणुका तुम्ही बी मध्ये. भक्ती तू आणि सुनील सी मध्ये. अहो मला नाही भाग घेता येणार. हे नाही येत ना इथं. कुठे गेला गजा? सुनील कुठे गेला? नाही लयाची इथं नाहीयेत. अहो ते कोणीतरी बाहेर भेटायला येणार होतं ना, तिथे गेले असतील. हो का? बरोबर. मग आता तिसरी जोडी कुठली घ्यायची? वहिनी आपले अंबिका वंश आणि दत्ता भाऊ आहेत ना. हा चालेल 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 काहीच हरकत नाही. नको नाही फुगडी मला नाही जमणार. अहो या ना. नाही नको फुगडी नको माझी तंगडी तुटेल. अहो या ना. या ना. हा आलो आलो आलो. या बर काही करायचं नाहीये, फक्त फुगड्या आलायच्यात. बायानो वाईस थांबा. मंगळागौरीचे खेळ काय दिवसभर होत राहतील. जरा पोटाचं भान ठेवा. समध्या जणी दमल्या असतील, भुका लागल्या असतील. चला आधी जेवून घ्या. हो अगदी माझ्या मनातलं बोलत हो सासूबाई. तुला खूप भूक लागली. होय होय भूक लागली असेल. चल दादांना पण भूक लागली असणार आहे. मी त्यांना वाढते आतमध्ये. चला चला आधी जेवून घेऊया. चला चला तुम्ही पण. उठा उठा उठा. नीट बसा नीट बसा. अहो मूर्ती पुढे गर्दी नकोय. नाही काही लागलेलं नाहीये. नाही लागलं. हळू काही नाही झालं. गोळी घेऊन जातात. हो हो हळू 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 सर. अहो काही नाही झालं. येऊ का मी? नाही नको राहू दे. माझं कुठे. हळू हळू. ऐक ऐक. फारच लागले रे. कसं सावकाश. काहीतरी सांडलंय का? घसरडे जात जरा पुसायला घेऊन यायचं काहीतरी. काय सगळी असं? अहो वैजय तिथं कुठे चाललात? फायनल अजून बाकी आहे ना? हो ते या नादात ना विसरून गेले मी. बरं आता तुम्ही दोघं राहिलेले आता. मुक्ता सारंग तुम्ही आणि आपली रेणुका आणि वेद. चला राव आपल्या रिंगणात उभे. नीट पुसून निघ. घसरतोय पाय. सुरू करायचं. रेडी आहात ना दोघं? 1 2 3 स्टार्ट.
आई राजा उठा उठा. काल दिसभर रात्री सुद्धा हा चौक किती गजबजलेला आणि फुललेला होता ना. हो ना. तो बायकांचा उत्साह, गाण्यांचा आवाज, समद्यांची लगबग, आनंदाला नुसतं उजान आलं होतं बघ. सासूबाई सगळीकडे आनंद, गप्पा टप्पा, जेवणाच्या पंक्ती, भरपूर माणसं. पण 8व्या दिवशी सगळं रिकामं होणार, थांबून जाणार. सकाळ झाली की वेद रेणुका निघून जाणार, मुक्ताच्या माहेरची माणसं निघून जाणार, सगळे आप्तेष्ट निघून जाणार आणि पुन्हा तेच रिकामपण येणार. तुला ठावं नाही वैजंती, रंगमंचावरचा खेळ संपला की समद पब्लिक उठून निघून जात आणि मग स्टेजवरनं खाली बघितलं की समद रिकामी दिसत. तसंच हे पण सगळं निर्विघ्नपणे पार पडलं देवी याची कृपेने. खरंच त्याची कृपा आहे आपल्यावर. मुक्ता, यार तू काल किती सुंदर दिसत होतीस माहितीये, पण तू माझ्यावर रागवायला नको होतीस. पण असो, कालचा कार्यक्रम खूप छान झाला. मध्येच लाईट गेले ते. हो यार, पण थँक गॉड आपण जनरेटर मागवला होता, नाहीतर खूप गोंधळ उडाला असता. पण एक सांगू का, मला असं वाटतंय काल लाईट गेले नव्हते, कुणीतरी घालवले होते. मुक्त कोणी केलं असेल असं? बघ, अंबिका आत्या, दत्ता मामा ते तर सुधारलेच आता. म्हणजे दादा म्हणतायत की ते सुधारलेत, म्हणजे सुधारलेच असणार ना. पण मग जर त्यांनी केलं नसेल तर कोणी केलं असेल? युवराज. युवराज? हा मुक्त असू शकतो, कारण काल मी आणि वेद आम्ही त्या लाईट बोर्ड जवळ गेलो होतो आणि तिथे युवराज घुटमळत होता. यार आम्हाला संशय नाही आला त्याच्यावर. प्रत्येक वेळी तुला असंच वाटेल की दादा संशयाने माझ्याकडे बघतायत. हे चुकीचं नाहीये का? अहो तुम्हाला काय झालंय? ती एवढी रडते, एवढा करते, तुम्हाला दिसत नाहीये का? हे बघा, तिची स्थिती आता शरीरानं मनानं लई नाजूक झालीये. आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार? हे बघा, ती म्हणते तसं आपण करू. आधी ऋषीला शोधूयात, मग बघूयात दादांना कधी आणि कसं सांगायचं ते. पण मुक्ता, दादांना सांगायला जर आपण उशीर केला आणि दादा नाराज झाले तर काय करणार होता? नाही नाराज होणार, मी सांगते ना. आणि जरी झाले तरी मी समजावीन त्यांना, मी शब्द देते. ठीक आहे, मी पप्याला फोन करून इथे बोलावून घेतो. पण दादा जर नाराज झाले ना तर त्याच्यासाठी सर्वस्वी तू जबाबदार असशील मुक्ता. वय, मी घेईन जबाबदारी. पप्या. नमस्कार सारंग शेठ. काय लय दिवसांनी आठवण झाली आज आमची. समजा काय ओके मी थँक्यू आहे ना. पप्या, यार सगळं सुरळीत चाललंय असं वाटत असतं ना, नेमकं तेव्हाच काहीतरी विचित्र घडतं. प्रॉब्लेम्स ना पाठ सोडायलाच तयार नाही. का रे भाई, काय झालं सांग की. सांगतो यार. पप्या सॉरी यार. हे बघ, मला खूप वाईट वाटतंय की जेव्हा माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असतो ना तेव्हाच मला तुझी आठवण येते. एक्स्ट्रीमली सॉरी पप्या. हा ते खरे, पण त्यात वाईट वाटून घेणार काहीच नाही भाई. अरे आड्या अडचणीत आणि संकटात मित्र मदत नाही करणार तर कधी मदत करणार? त्यांना मित्रच कशाला म्हणायचं? आणि असं बी तुम्ही मला हनुमान म्हणता ना, मग सांग आता कोणाची लंका जाळायची सांग. अरे ह्यावेळी काही जाळपोळ करायची नाही आपल्याला. एक शोध घ्यायचा. शोधा शोध? कोणाला शोधायचंय? ऋषी जाधव नावाचा एक मुलगा.
सो आपल्याला त्याला शोधायला लगेच निघावं लागेल. बाकी एक्झॅक्ट मॅटर काय नाही हे तुला मी जाता जाता सांगतो. हा का? चल. MSCB जवळ त्याची रूम आहे. मी जाऊन आलो तिथे, पण तो नव्हता तिथे. मला वाटतं आता आपण परत तिथूनच सुरू करू. चल. आहो, सावकाश जा. होय मुक्ताताई, येतो. बघ यागळाच आहे. ऐकलं का? ऐकलं ना? तू जर ऋषी नाहीयेस तर त्याच्या रूम मध्ये काय करतोयस? मी त्याचा मित्र आहे नीरज. मी असा आधेमध्ये त्याच्याकडे राहायला येत असतो. मित्र? जर तू त्याचा मित्र आहेस तर तुला माहित असणार ऋषी कुठे आहे. कुठे आहे ऋषी? मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. ए, आम्ही फोनवर बोलताना ऐकलंय तुला. तू कोणाला तरी सांगत होता तुमचा काहीतरी प्लॅन आहे. तू सांगत होता का मी इकडे आलोय, कोणाला कळून देऊ नका म्हणून. खरं काय ते सांग. प्लॅन वगैरे काही नाहीये. उलट मी माझ्याच प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. दोघांकडून मी पैसे व्याजावर घेतले होते आणि मी ते परत करू शकलो नाही. आणि त्यांना समजलं ना मी इथे, तर मला ते मरेपर्यंत मारतील. म्हणून मी फोनवर असं सांगत होतो. प्लीज मला जाऊ द्या ना. ए, ऋषी परत काय येत नाहीये? मला खरंच माहित नाहीये त्याच्याबद्दल काही. ए, आम्हाला ऋषी बद्दल माहिती मिळेपर्यंत आम्ही तुला इथून सोडत नसतोय बरं का? ए, पटकन तोंड उघडा इथेच. सांगा ना काय झालं? अच्छा, नंतर येणार आहे का? भेटला ना तो तुम्हाला? गायत्री, हे बघ, अगं ऋषी परत आलेलाच नाहीये. हे काय बोलताय तुम्ही? तुम्हीच म्हणला होता ना त्याच्या घराचं दार उघड आहे, तो परत आलाय. हो मुक्ता, घर उघडच होतं, पण तिथे ऋषी नव्हता. तिथे त्याचा मित्र कोण, काय नाव नीरज. त्याचं? नीरज. नीरज नीरज होता तिथे. आणि तो पण लोकांचे पैसे बुडवून तिथून पळून जाण्याच्या इराद्यानेच आला होता. मग निदान त्याच्याकडून काही कळालं नाही का? नीरजला पण काहीच माहित नाहीये. तो एवढंच म्हणला का त्या ऋषीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काय झालंय त्याला माहित नाही. त्या ऋषीने या नीरजला गायत्रीला द्यायला काहीतरी निरोप दिला होता, पण हा येडा विसरला. विसरणारच ना, त्याच्या स्वतःच्या भानगडी काय कमी आहेत का? आणि असा हा फ्रॉड नीरज, त्या ऋषीचा मित्र. मला ना त्या ऋषीवर पण आता फारसा भरोसा राहिला नाही. असं काय बोलताय तुम्ही? त्याचा मित्र फसवाय म्हणून आपण ऋषीवर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. नेमकं काय घडलंय हे समजल्याशिवाय आपण अंदाज नको बांधायला. एकदा गायत्रीचा विचार करा ना. ह्या बिचारीनं काय करायचं? मुक्ताताई, तू बरोबर बोलती. नाही म्हणजे तो ऋषी चांगला माणूस असन, पण त्याचा नक्कीच काहीतरी फॅमिली मॅटर झाला असणार, म्हणून हे असं होत असं. पण मला पण त्या ऋषीवर संशय घ्यायला काय आनंद होत नाहीये यार. पण होते माझी ओव्हर थिंकिंग, काय करू? माझ्यासाठी विषय पण तेवढाच नाजूक आहे यार. सारंग बाबा, मला काय वाटतं माहितीये का? आपण ना त्या ऋषीच्या गावी जायला पाहिजे. तिकडं जाऊन त्याला शोधून विचारल्याशिवाय आपल्याला खरं काय ते काही समजणारच नाही. आयडिया चांगली आहे तुझी. पण पप्या, तुला कामानिमित्त मुंबईला जायचं होतं ना? हा, पण ते काय नंतर पण जाता येईल ना. आणि काम जर नाही झालं तर ते एवढं महत्वाचं नाहीच आहे. ह्या ऋषीचं मॅटर आधी सॉल्व्ह करायला पाहिजे. थँक्स यार पप्या दादा. तुमचे कसे आभार मानू कळत नाहीये मला. आभार? ए, अरे बाबा, ही तुला पण अशीच बिनकामाची थँक्यू थँक्यू म्हणत असती का? अगं, आपल्या जिगरी याराची बहीण आहे तू. त्याची बहीण ती माझी बहीण. आणि हे काय फक्त बोलायला नसतं बरं का आमच्या मध्ये. खरं खरं असतंय. आता त्या ऋषीला शोधून आणतो का नाही बघ. काय बाबा? हो. काय भीमन भाऊ, मुक्ता घरी आल्यापासून हे घर कसं भरल्यासारखं वाटतंय. हो हो, अगदी बरोबर बोलतेस आई तू. अगं, माझ्या सुद्धा आयुष्याला असा अर्थ प्राप्त झालाय. म्हणजे काय म्हणतात त्याला, आयुष्यातला उत्साह वाढलाय. आता तुला सांगतो आई, कधी एकदा ती ही
सुरू काय म्हणतात संस्था हा आमची ती वाजवण्याची शिकवायची होय, संस्था होय, होय. कधी एकदा सुरू होती ना असं झालंय मला. शिकवणी सुरू होऊ दे. हो ना कसं हे गाग लहान लहान मुलांना शिकवायला मिळेल. अगदी विद्यादानासारखं एकदम पुण्यवान कार्य माझ्या हातून घडेल. माझ्या झोळीत पुण्य पडेल. अगदी 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 खरंय. बरोबर आहे अगदी बरोबर बोललास बघ. या घरातल्या कार्यक्रमांच्या भानगडीमध्ये या संस्थेचा विसर पडला. आता मुक्ताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्था लवकरात लवकर सुरू करून टाका. दादा अगदी मनातलं बोललात. मी आज या विषयावर तुमच्याशी बोलायचा विचार करतच होते. विचार काय करायचं त्याच्यात? मनात आलं की माझ्याशी बोलून टाकायचं. बरे काम कर, मी तुला पैसे देतो. संस्थेच्या कामाला लगेच सुरुवात कर. अहो तुमच्याकडून कशाला? आपलं ठरलंय ना बक्षिसातली रक्कम वापरायची ते. अरे पण माझे पैसे वापरलेच तर काय फरक पडणार आहे? शेवटी माझं हे सगळं तुझंच आहे ना. नाही काही नाही. जे ठरलंय तसंच करायचं. बक्षिसातलीच रक्कम वापरायची. हट्टी मुलगी आहेस तू, हट्टी मुलगी. ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ दे. जा मग तुझ्या बँकेतले पैसे काढून आण आणि कामाला सुरुवात कर. अरे एक मिनिट तू कशाला जातेस? एक चेक वरती सही करून दे. भाऊ जाऊन घेऊन येईल ना पैसे. काय रे भाऊ, आणशील ना? जाईल ना. नग त्याला एकट्याला नग. आमचा भाऊ भोळा सांभ आहे. त्याच्या संगट कुणाला तरी पाठवून दे. कारण रक्कम आहे मोठी. काहीतरी वाटत झालं म्हणजे काय करायचं? हा हेही बरोबर आहे. एक काम कर, सारंगला घेऊन जा बरोबर. अरे देवा, खरं सारंग चाललाय नाही का त्या पप्प्या बरोबर? मग मी जाऊ का भाऊ काकांसोबत? हे तर एकदम छान. शेवटी खातं तुझं, पैसे तुझे आहेत. तू जा, बरं पडेल ते. काका आपण मग उद्या सकाळी जाऊयात बँकेत? हो जाऊ की. म्हणजे मग काय 10 वाजता बँक सुरू होते. आपण 9:30ला घरून निघूयात काय? चालेल, येते मी. अगं मुक्ता, जरा बोलायचं तुझ्याशी. हा बोला ना. म्हणजे तो सापडनच, गायत्रीलाही आपलं बनवू. आणि मी त्यासाठी ना निरंकार उपास करून देवळात अनमानी जाईन. काहीतरीच काय फक्त तुला माहितीये ना हे असले प्रकार मला आवडत नाहीत. पण यात गायत्रीची श्रद्धा आहे. ती हा नवस बोलली होती. तिची परिस्थिती आता लय नाजूक आहे. तिला हे काही झेपणार नाही म्हणून तिच्या वाटचं मी या नवस फेड. नंतर आपण दादांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगूया. मुक्ता मी निघालो तेव्हा दादा मला काय म्हणाले माहितीये? मला म्हणाले, सारंग तू कशासाठी जातोयस, कुठल्या कामासाठी जातोयस ना मला माहित नाही. मी विचारणार पण नाही. ज्या कामासाठी चाललायस ना त्यात यशस्वी होऊन ये. अगं मुक्ता, ते आपल्यावर इतका विश्वास ठेवतात आणि आपण हे बघा, नकळत का होईना त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले. म्हणजे ते आपल्या प्रयत्नांच्या पाठीशी आहेत असं म्हणायचं. खूप वाईट वाटलं मुक्ता, खूप वाईट वाटलं. अगं ते आपल्यावर एवढा विश्वास टाकतात आणि आपण काय करतोय? मुक्ता येतो. मी पण भाऊ काकांसोबत बक्षिसातली रक्कम काढायला बँकेत जाते. बाय. काळजी घे. सावकाश जा. येतो. अरे लेखा, तुला सांगितलं होतं की नाही, याच्याशी चांगलं चांगलं बोल, त्याचा टाइमपास कर. काय केलं नाही तुला? आता बघ, मला बघितल्यावर कसं चावता ती तुला सांगतो. अरे आपली सावत्राई आहे की नाही, सावत्राई माझ्यातली कापी दिली. थेरडी लय खुश झाली. तिला बघितलं की नाही, माझे असे टाळकं सटकते, असं वाटते तिचा गळा दाबावा. नाही दाबला नाही मी, तसं लय चांगला वागतोय तिच्याशी मी. तुला गंमत सांगू, कापीमध्ये काय घातलं होतं माहिती आहे? कशा माझ्या आईला जर काय झालं ना तर तुझी साठी सोडून काढेल मी. सोलून काढायला मी काय केलं आहे? असं सोलून खायला सोपं नाही ते.
तुझ्या घरच्यांना सोलून काढीन एकेकाला. आता मी तिचा मुलगा आहे की नाही, म्हणजे ती मला रावसाहेब समजते. तू ते इथे अडकून पडलेला आहे, म्हणजे ती गेल्यानंतर तिथे तेरावा कोण घालणार? मीच घालणार. की त्याला तो काय अग्नी कोण देणार? मीच देणार. आणि मग टक्कल करणार मी, अशी शेंडी ठेवणार. मोठी आई, मोठी आई, काय ग? आजी बरी आहे ना? ठीक आहात ना? मी ठीक आहे. आजी ठीक आहे ना? सगळं नीट आहे ना? आजीला शांत झोप लागली. मला एवढं टेन्शन आलं होतं ना. बरं झालं आलीस तू. पण भाऊजी कसं नाही आले अजून? बराच वेळ झाला. अहो मगाशी मी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला होता पण लागतच नव्हता. हो का? मी एक काम करते, माझ्याकडे ना त्या बँकेवाल्यांचा नंबर आहे, त्यांना एकदा फोन करून बघते. हॅलो, नमस्कार, मी मुक्ता नगरकर बोलतेय. माझे सासरे बँकेत आले होते, ते निघालेत का? अच्छा, बर बर बर, वय ठीक आहे. थँक्यू. हा, थँक्यू. काय म्हणते? मोठी आहे ते म्हणतात की भाऊ काका पैसे घेऊन रिक्षातून तासाभरापूर्वीच निघाले. वय मग बराच वेळ झाला, अजून कसं नाही आले हे? कळना. मी एकदा काम करते, भाऊ काकांना परत एकदा फोन करून बघते. हा, रिंग रिंग वाजते. उचलतच नाही आहेत. अगं रिक्षाने येतात ना ते, त्या रिक्षाच्या आवाजात किंवा ट्रॅफिकमुळे ऐकून नसेल आलं. एक 10 मिनिटांनी करून बघ. मी आता एकदा परत करून बघते. आम्ही कशाला घेऊ स्वतःवर? आम्हाला तर हे पण माहिती नव्हतं की बँकेत जाऊन कोण पैसे आणणार आहे ते. मग आम्हाला काय स्वप्न पडतं काय? आम्ही कशाला स्वतःवर घेणार? आम्ही लबाड नाहीच आहोत. आम्ही सरळ माणसं आहोत. आमच्याकडे उगाच बोट दाखवायचं नाही, मी सांगून ठेवते. यापुढे माझ्या नवऱ्याकडे सुद्धा कोणी बोट दाखवायचं नाही. कुणी बोट दाखवून बोलायचं नाही यांच्याकडे. हो, ताटात घास असेल ना तर खा म्हणून सांगितल्याशिवाय खाणार नाहीत असं आहेत ते. आणि मला खात्री आहे कुणाचेही पैसे घेणार नाहीत ते. आणि ही तर जबाबदारी दादांनी दिली होती त्यांच्यावर. ते पैसे त्यांनी जीवापेक्षा जास्त जपले असते. अच्छा, म्हणून सकाळी हातात पडलेले पैसे घेऊन भाऊसाहेब रात्र झाली तरी परत आलेलेच नाहीत घरी. मुक्ता, ही सगळी चूक तुझी आहे. दादानी पैशांची जबाबदारी तुझ्यावर दिली होती ना? मग त्या माणसाला तिकडे एकटं सोडून सगळी पैशांची जबाबदारी त्यांच्यावर देऊन तू इकडे एकटी निघून आलीस. त्याच्यामध्ये तिचा काहीही दोष नाहीये युवराज. आज चक्कर येऊन पडले, घरामध्ये कुणी नव्हतं म्हणून मी तिला फोन करून बोलून घेतलंय. वा वा वहिनी वा, मी म्हणे फोन करून बोलवून घेतलं. मुक्ता काय डॉक्टर आहे? हा, इतकंच तुला वाटत होतं ना अगदी आईचं प्रेम, तर मग भाऊला बोलवायचं, त्याला सांगायचं येताना डॉक्टरला घेऊन ये म्हणून. आत्या, अशा वेळी भाऊ काका गडबडून जातात हे सगळ्यांनाच माहित आहे, म्हणून मी आले. हो का? मग मुक्ताला बँकेमध्ये एवढं मोठं काम होतं तर मग आम्हाला कोणाला तरी फोन करायचा की आम्ही सुद्धा गेलो होतो पळून. कसं असतं ना दत्ता भाऊ, काही वेळेला डॉक्टरांच्या औषधापेक्षा जे माणूस हवं आहे ना ते जवळ असणं महत्वाचं असतं. त्यांनी आजारी माणसाला जास्त आराम वाटतो. बस 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 झाली आता ही भांडणं. तुम्हाला का कळत नाहीये? प्रश्न हजारांचा नाहीये, लाखो रुपयांचा आहे.
आत्या, त्याही पेक्षा प्रश्न आहे ना तो भाऊ काकांच्या जीवाचा आहे. मोठी ते सुखरूप आहेत की नाही प्रश्न त्याचा आहे. त्यांना शोधायला पाहिजे. अख्खं शहर पालतं घातलंय, कुठंच सापडत नाहीयेत ते. मला असं वाटतं की आपण पोलिसांमध्ये जायला हवं, त्यांना कळवायला हवं, ते व्यवस्थित शोधतील त्यांना. मलाही असं वाटतंय ते कोणत्याही संकटात अडकू शकतात. आपण पोलिसांना बोलवायलाच पाहिजे. वैजंती, मुक्ता, भाऊ भाऊ आला का ग घरी? कुठे आहे त्यो? सांगा ना मला कोणीतरी. भाऊ कुठे आहे? मला बघायला पण आला नाही. का आला नाही मला बघायला? आजी, भाऊ काका घरी आलेत. हा, येणार आहेत बघा तुम्हाला भेटाया. हा, भाऊ घरी आला? मग त्याला इकडे बोलू की त्याला मला बघायची इच्छा आहे. त्याच्याशी मला बोलायचं आहे. भाऊ, ए भाऊ. आजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. येणार आहेत. हा, भाऊ काका येणार आहेत तुम्हाला भेटाया. हा, तुम्ही झोपा आता शांत. हा, अजिबात टेन्शन नका घेऊ. वैजंती, मुक्ता, भाऊ भाऊ कुणीतरी सांगा ना मला. समधेजण कुठे गेले? आजी 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 तुम्ही पडून राहा. येणार बघा तुम्हाला भेटायला येणार आहेत समजे. आजी, युवराज, काय कानामध्ये बोळे कोंबलेत का तुझ्या? का भुंगा चेरलाय? नाही, ओ नाही. युवराज, नको ना. अहो, खूप चुकीचं वागताय तुम्ही. हे बरोबर नाहीये. बस. मी काय करतोय आणि मला काय करायला पाहिजे कोणी शिकवायची गरज नाही आहे. कोणी मध्ये पडणार नाही आता. दादा, मी हात जोडीते. असं करू नका. भाऊ काका चोरी नाही करू शकत. मुक्ता, पैसा ही गोष्टच अशी आहे की भल्या भल्यांची नीतिमत्ता ढवळून निघते. त्या भाऊनी आतापर्यंत एवढे पैसे आयुष्यात कधी पाहिलेले नाहीयेत. तरी पण मी नाही चोरी केली दादा, खरं सांगतो. मग ही घटना घडल्यानंतर ताबडतोब घरी का नाही आलास तू? घरी येऊन मला सांगितलं का नाहीस? तेव्हा जर सांगितलं असतात ना तर चोरांना पकडून आणलं असतं मी आतापर्यंत. तू जर काही चूक केलेली नाहीस, तू घाबरलास का? तू घाबरलो होतो दादा, मी खरंच सांगतो. खूप घाबरलो होतो. मला काय करावं ते सुचत नव्हतं. पण मला तुझ्या बरोबर काय करायचं हे कळतं ना. तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हो हो, शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. नगरकरांच्या जावयांनी छोटीशी चूक केली होती, त्याला केवढी मोठी शिक्षा दिली होती. मग न्याय तर सगळ्यांसाठी सारखा हवा. दादा, मी दयेची भीक मागते. मला लेख मानताना भाऊ काकांना शिक्षा नका देऊ. हेच तर चित्र पाहायचंय. ही तर सुरुवात आहे ग मुक्ता. आज हात जोडतेस, उद्या पाया पडशील, परवा पायावर लोळण घेऊन नाक रगडशील.
दादा प्लीज. तर तो ऋषी सापडत नाही, एक वेगळं टेन्शन. आणि त्यात घरी आल्यावर आता कळतंय की तुझ्या बक्षिसाची रक्कम पण चोरीला गेली. पैसे चोरीला गेले ह्याचं मलाही लई वाईट वाटतंय, पण त्याहीपेक्षा ना भाऊ काकांचे झालेले हाल बघून वाईट वाटतंय. दादा लई चिडलेले, लई ओरडले त्यांच्यावर. अगं ओरडणार नाही तर काय करणार? एकतर बक्षिसाची एवढी मोठी रक्कम चोरीला गेली आणि ते घरी न कळवता हे दिवसभर बाहेर हिंडत बसले. पण ते घाबरले होते. तुम्हाला त्यांचा स्वभाव माहित आहे ना. हो मुक्ता, मला सगळं मान्य आहे, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे, पण परिस्थिती काय होती? हा, त्यांनी घरी सांगायला नको होतं का? त्यांनी लपून ठेवलं, त्यामुळे आता कुठलीच ऍक्शन घेता येत नाहीये. तुला माहितीये का, हे जर घरी कळलं असतं ना तर दादांनी त्यांची ताकद वापरून एवढ्यात चोरांना पकडलं सुद्धा असतं. पण आता काय झालं? भाऊ काकांच्या भित्रेपणामुळे सगळेच रस्ते बंद झालेत. आता मला सांग, ह्यात चूक कोणाची? आता याला चूक कसं म्हणावं मला काही माहित नाही, पण मी तर देवी आईचे आभार मानते की त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट नाही झालं. मुक्ता, आता दादा काय म्हणताय? त्यांनी भाऊ काकांना शिक्षा वगैरे केली आहे का? नाही नाही, तेव्हा ते लई चिडले होते आणि त्यानंतर ते स्वतःच भाऊ काकांसाठी जेवणाचं ताट घेऊन गेले. शेवटी राग किती असला तरी नात्यातली माया थोडीच अटत असते. यार मुक्ता, या हक्काचे पैसे गेले, या संस्थेचा काय होईल? त्यात गायत्रीचा प्रॉब्लेम. आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर. बाबा नका ना रडू. काय करू? खरंच काय नाही केलं ग बाळा, खरंच नाही काय केलं. दादा, मी हात जोडीते. असं करू नका. भाऊ काका चोरी नाही करू शकत. तुला असं तडपडताना बघताना मला लई मज्जा येते. या बदफैली अवदस्येमुळे नाना वाहवत गेले. हिच्या नादाला लागून संसाराचं वाटोळ करून घेतलं. हिच्यामुळे आई आजारी पडली आणि असं वाटतं ना नरडीचा घोट घ्यावा हिच्या. कोण? भाऊ का? मी राव. राव साहेब तू. सावकाश 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 सावकाश. अरे बाबा, काय म्हणतोस? कसं वाटतंय? हाय, बरं आहे. पर काय रे, मुक्ताच्या पैशाची चोरी झाली असं कळलं. तर भाऊ तसा नाही रे. त्याचा स्वभाव तुला ठाव नाही काय? त्याच्यावर दया कर. काळजी करू नकोस तू त्याची अजिबात. मी कुठलीही शिक्षा वगैरे काही देणार नाहीये त्याला. खरंच देव माणूस आहेस रे तू. देवा, माझं समजा आयुष्य तुला लाभू दे रे. हाय माऊली, त्याला खूप सुखात ठेव. दादा, ते तू ते फाईल्स काय चेक करणार होत्या ना? हा, आठवलं आठवलं आठवलं. बरं आई, मी जरा काम करून येतो. जा बाबा जा. माझ्यामुळं
माझ्या मूर्खपणामुळे, माझ्या हलगर्जीपणामुळे ते स्वप्न पार धुळीला मिळालं. दादाने मला काही शिक्षा दिली नाहीये ना, हीच खूप मोठी शिक्षा आहे माझ्यासाठी. ते काही नाही, माझ्या चुकीचं मला ते हे चुकीचं ते हे रे काय प्रायश्चित्त, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त मला मिळायलाच पाहिजे. काका मी शांत व्हा बरं. मी तुम्हाला आत्ताच सांगून गेलेले ना, असं अजिबात करायचं नाही. खर तर ना आता मला या वाड्यात राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. काय बोलताय तुम्ही? नाही भाऊ, मी ना तुझ्या भावना समजू शकते आणि हा तुझा पश्चाताप जो आहे ना तो अगदी योग्य आहे बरं का. पण प्रश्न कसा आहे, प्रश्न लाखो रुपयांचा आहे अरे. आणि त्यातूनही दादा काय दुसऱ्या मिनिटाला असे पैसे उभे करू शकतो. पण त्यातून दुसरा प्रश्न मुक्ताच्या आत्मसन्मानाचा आहे. म्हणजे ती स्वाभिमानी आहे रे, त्यातून तिला ती संस्था उभी करायची होती. तर दादाने दिलेल्या पैशातून ती संस्था कशी उभी करणार? ते तिचे पैसे होते ना स्वतःचे, म्हणून जरा नाही अगदी बरोबर बोलते आमची. नाही आता दादानी जरी पैसे दिले तरी स्वतःच्या पैशातून संस्था निर्माण करण्याचं जे समाधान आहे ना ते आता हिला कसं मिळणार ना. आणि पेच हा निर्माण झालेला आहे की संस्था तर आता काही निघतच नाही, त्यामुळे त्याचं सर्वात जास्त दुःख भाऊ काकाला होणार आहे ना, वाईट वाटणार आहे त्याला. आणि मला वाटतं नाही का की आता संस्था निघण्याचे चिन्ह काही दिसतच नाहीत बुवा. नाही का नाही सुरू होऊ शकत? फक्त पैसे नाहीयेत म्हणून? संस्था सुरू होणार, जसं ठरलं होतं तसं भाऊ काका विद्यार्थ्यांना शिकवणार. शिवाय हे ह्या चंदनाच्या शुद्धतेमुळे हवा शुद्ध व्हायला मदत होते. त्यामुळे घरात ज्या वाईट लहरी असतात त्या दूर होऊन जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्या सगळ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे. या सुगंधाची उपस्थिती आशादायक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते. मुक्ता, तुझ्या हाताने अगरबत्ती देवीसमोर लाव. मुलींनो चला, सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. दादा तुमच्या हस्ते नारळ फोडा. असं वाटते हा नारळ मुक्ताच्या डोसक्यात हाणून नारळासोबत डोचकं बी फोडावं. असला भारी आवाज येईल नाही, फटाक. मुक्ता, नाही ठीक आहे. नाही ठीक कसं आहे बघ, लागणार रक्त येते यार. देवी आई, मला असं का वाटतंय की तू मला कशापासून तरी सावध करतेस. कोणता इशारा देतेस? सॉरी 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 बाळा, सॉरी सॉरी. नाही दादा,
ठीक आहे, एवढं काही नाही झालं. अगं काही नाही, कसं जखम झाले बघ तू. कुणी काही ऐकू नये असं काही बोलताय का तुम्ही? ते अगं वहिनी, ते जरा आमचं असं ते पर्सनल बोलणं चाललं होतं. हो टॉक. पर्सनल का? नाही पण चोरी थात असे काहीतरी शब्द कानावर पडले माझ्या, म्हणून म्हटलं. अच्छा, ते होय. ते म्हणजे मी यांना म्हणत होते, भाऊचा चोरीत हात असूच शकत नाही. म्हणजे पण हे सगळं समाजाला कळलं, लोकांना कळलं तर काय वाटेल ना, ते आमचं जरा बोलणं चाललं होतं. नाही पण भाऊजी चोरी करूच शकत नाहीत. नाही, ते करणारच नाहीत चोरी अजिबात. हो, करूच शकत नाही अजिबात. हेच बोलले ना मी, सेम टू सेम. करूच शकत नाही अजिबात. हो. नाही, तुम्हाला माहिती नसेल तर एक सांगते, ह्यानी भाऊजींना कधीच माफ केलेलं आहे. त्यामुळे आता आपापसात चर्चा करू नका, हा? आणि हा विषय आणखीन वाढवू तर नकाच. हो, बसा, त्या चहा प्या. हो, गार होईल. असं मन अस्वस्थ झालं, विचित्र विचारायला लागलो ना की मग मला थोडस ते असं खावंसं वाटतं. काय करू? पण वैजयंती, तू काढ ह्याच्यातनं मला बाहेर. काही झालं ना तरी या सगळ्या संकटातनं तू बाहेर काढ मला. मला हे व्यसन लावू द्यायचं नाहीये. काढशील ना? काय झालं? एवढे अस्वस्थ का झालात तुम्ही? अस्वस्थ नाही, असं बेचैन होतो मी. एकदम बेचैन होतो. आतमध्ये काहीतरी होतं, मला कळत नाही काय होतं ते. माझ्या डोक्यामध्ये नाही विचार आला, हे मुक्ताचे जे पैसे चोरीला गेलेत ना, ते ज्यांनी मला डांबून ठेवलं त्याच गुंडांनी चोरले नसतील कशावर. आता मला जाऊन ते तपासलं पाहिजे. कशाला आता? का जायला नको? अहो कशाला आता संकट ओढवून घेताय? काळजी वाटते मला तुमची. नका ना असं करू. मला काही होऊ देणार नाही, माझा जीव धोक्यात घालणार नाही, काळजी करू नकोस. माझी सगळी माणसं आहे, माझे खबरी आहे. पण कशाला तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्यात? नका ना, राहू दे ना. नाही. मुक्ताचे ते मेहनतीचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे आहेत, ते मिळालेच पाहिजे. त्या गुंडांना अद्दल घडवतो बघ तू. मी काय करतो, मी जातो, हा, तपास करून येतो. आणि हे बघ, ते सारंग आणि मुक्ताला सांगू नको. हे लगेच ते माग येतात ग सगळीकडे. वेडी आहेत मुलं, प्रेम आहे ना बापावर. बरं, मी तब्येत बरी आहे ना तुमची आता? बरं वाटतंय ना? आता बरं वाटतंय बघ. इथे काकून ठेवते जरा 3-4 पुडी. गायत्री, इकडे काय ग? मी आजारी पडले तरी 2 दिवसात ठणठणीत उभी राहिले, आणि तू एवढी धडधाकट तरुण पोरगी अशी आजारागत का दिसतीय? अगं नाही, ते जरा अभ्यासाचं टेन्शन आहे ना म्हणून. हो, अभ्यासाचं टेन्शन शरीरामधलं प्रोटीन विटॅमिन सगळं खाऊन टाकतं का? उगाच काहीतरी सांगू नको गायत्री मला. तू काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? मला का सारखं असं वाटतं की तू लपवतेस काहीतरी माझ्यापासून? काहीतरी काय ते सांग एकदा बाळा. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. बोल बोल, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. बोल ना, काय झालं बाळा? आई, दादा कुठे गेले? हे मुक्ताचे जे पैसे चोरीला गेलेत ना, ते ज्यांनी मला डांबून ठेवलं त्याच गुंडांनी चोरले नसतील कशावर. मी काय करतो, मी जातो, हा, तपास करून येतो. आणि हे बघ, ते सारंग आणि मुक्ताला सांगू नको. अरे लगेच ते माग येतात सगळीकडे. अरे हे बाहेर गेलेत कामाला जातो असं सांगून गेलेत मला. हो अगं, पण बाहेर कुठे गेले? नाही रे, तसं काही सांगितलं नाही. आणि सारखं विचारणं बरं पण दिसत नाही ना, म्हणून विचारलं पण नाही. येतील परत. अरे वैजंती, अगं बाहेर जाणाऱ्या माणसाला
सारखं सारखं कुठं जाणार, कवा येणार असं विचारून हटकू नये, म्हणजे व्हायचं ते काम होत नाही. आणि सारंग, तुझा बाप जे काय करत असतो त्याच्या माग त्याचा मोठा विचार असतो, काहीतरी धोरण असतं त्याच्या माग. तू नका डोसक्याला त्रास करून घेऊस. सारंग, अरे तुला विचारून म्हणत होते, तू आणि पप्या दोघं कुठे गेलात कामाला? मला काही सांगितलं नाही, ध्याना काही सांगितलं नाही. हा ते आई बर नको सांगू. नाही नको सांगू. मुक्ताने पाठवलं होतं ना तुला कामाला, मग चांगल्याच कामासाठी असेल नक्की. आणि काम झालं की तुम्ही नक्की सांगाल मला, पूर्ण खात्री आहे मला त्याची. नको सांग, राहू दे. मुक्ता, आय डोंट थिंक सो इथे कोणी असेल. नाहीतर येवाना आपल्याला दिसलं असतं. पायांचा आवाज येतो असं वाटतंय. लपण. दादा, तुम्ही? काय आहे बाबा, आज काय दिवस उजाडला काय कळतच नाहीये. अरे तो आपला काशा आपल्याला न सांगता बाहेर सटकलाय. आणि ती मुक्ता आणि सारंग आहेत ना, ते दोघेही बाहेर गेलेत. हा सस्पेन्स जरा जास्तच क्रिएट होतो असं वाटत नाही का तुला? अहो, त्याहीपेक्षा जास्त मला वेगळीच भीती वाटते. कसली? काशाची. काशा जर त्या बाईकडे गेला आणि ह्या दोघांनी त्याला गाठलं तर? गाठलं म्हणजे भाऊला गाठलं. आता भाऊचं काय काय भाऊला दुर्दैवाने गाठलं. अगं बाई, भाऊ काय रे भाऊ, किती चुकीचं नशीब आहे ना भाऊचं. सगळंच कसं ना चुकीचं घडतंय त्याच्या बाबतीत. अरे भाऊ, तू कधी आलास? आणि भाऊ तू कुठे गेला होतास रे? हा, चोरांना शोधायला गेला होतास का? अच्छा अच्छा. आणि हे काय अनवाणीच गेला होतास चोरांना शोधायला? हो, असं काय करताय? भाऊची चप्पल तुटली असेल हो ना भाऊ? फार वाईट झालं रे. आणि कसं आहे ना की भाऊ, आता एवढे लाखो रुपये तू गहाळ केलेस ना, मग आता एवढ्याशा चपलांसाठी दादांकडे तरी कशी भीक मागायची नाही का? पण काळजी करू नकोस हा, माझ्याकडे जुनी जीर्ण झालेली चांगली चप्पल आहे, ती तू घाल. हा, आणि खुशाल वापरती. किती ग, किती मोठं मन आहे माझ्या नवऱ्याचं. नाही, चप्पल नको. आणि तशी आता जास्त गरज पडतच नाही चपलीची. हो, म्हणजे भाऊ नवस बोलला असेल, चोरीचे पैसे परत मिळावे म्हणून, हो की नाही भाऊ? बरोबर. नाही 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 म्हणायचंच नाही. नवस जर केला असेल ना तर अगदी काटेकोरपणे पाळला पाहिजे तो. हा, देवी आई कृपाळू आहे, सगळ्यांचं ऐकते. नक्की तुझं ऐकेल आणि पैसे देईल तुला. हा, तोपर्यंत घालू नको चप्पल. हा, काळजी करू नकोस. मी बाहेर जातोय, पैसे मला मिळाले तर मी घेऊन येतो. आणि तू पण शोध. आणि हे बघ, ती चप्पल नक्की वापर, कळलं का? चप्पल घाल काय सांगते त्याला, नवस बोलल्या सांगते मी. आणि
हे बघ कुणाला असेल आता? मला काय माहिती? आत्या आत्या कशाला म्हणताय मला? मी कशाला आत्या म्हणेन? ती मुक्ता आली आहे, ती म्हणते मी नको त्या वेळी टाकते. थांबा मी बघून येते. काय त्या काशेने चोरीचा आळ आपल्यावर टाकून ते मुक्ताला सांगून तिला तर इथे पाठवलं नसेल ना? मला तर भीती वाटते. तुम्ही मला घाबरवू नका. मी घाबरून बाहेर बॅग फेकून देऊ का? हा चालेल. आपल्याला पैसे मोजायचे आहेत ना. मी तिला कटवते. हा तोपर्यंत तुम्ही एक काम करा, झोपा, बॅग घेऊन झोपा. पुन्हा झोपू? झोपा हो. आले आले, एक मिनिट. आले आले. ओके ओके ओके. हे असं का घाबरून बोलत आहेत? नक्कीच नवीन काहीतरी कटकारस्थानं सुरू झालेले दिसते. ह्या वेळेस काही दिसू दे, दादांनाच सांगणार आहे. टाळी वाजवल्यानंतर उघडणार आहे. हा कुठे आहे चावी? चावी कुठे आहे? दाखवतो. कुठे? अरे बापरे, कानाला खडा लावतात हे बघितलं होतं. त्याला चावी. त्या मुक्ताचे पैसे तू चोरलेस ना आणि त्या भाऊवर आळ घातलास. म्हणजे काय बाबा, डोकं लागते त्याला, डोकं. नुसती एवढंच नाही, तुम्हाला सांगतो त्या म्हातारीच्या कापीमध्ये बी असे काही जालिम औषध टाकले, ती गपकन आजारीत पडली. ती आजारी पडली म्हणून मुक्ता धावत परत आली आणि तिकडे पैसे उडवायला मिळाले मला. आता हे सगळं माझ्या एकट्याच्या बुद्धिमत्तेनं चाललेलं आहे. त्यामुळं हो, त्यात अगदी तुझा हात कोण धरणार नाही. तू अगदी हुशारच आहेस त्या बाबतीत. मी सांगते ना, आमच्या रूम मध्ये बॅग लपवलीस म्हणजे आळ आला तर आमच्यावर येणार. हा आणि पैसा मिळाला तर तुला, म्हणजे रिस्क आम्ही घ्यायची आणि ऐश तू करायची. काय येडेपुळे, ही समधी बॅग, त्या बॅगेतला सगळा वाटा फक्त तुमचा आहे. माझा वाटा मी कवाच काढून घेतलाय. किती प्रामाणिक आहे हो माझा भाऊ काशा. शिवाय द्यायचे नाहीत. शिवाय आवडत नाहीत मला. प्रामाणिक बिनमाणिक बोलायचं नाही मला. तुम्ही काय ऐकताय त्याचं? बॅग उघडा लवकर. आपले वाटे वाटून घेऊया. घ्या वाटा घ्या. काय रे? हे काय? काय म्हणजे तुमचा वाटा? मुक्ताचे पैसे उडवण्यात तुम्ही काही वाटा उचललेला नाही, त्यामुळे तुमचा काही वाटा नाही. तोच तुमचा वाटा, रिकामी बॅग. शहाणपणा करू नकोस. तुला या वाड्यात रावसाहेब बनवून आम्ही आणलंय. त्यामुळे इथे ज्या काही चोऱ्या करशील, दरोडे घालशील ना, त्यात आमचा समान वाटा असेल. त्यामुळे मुक्ताच्या पैशात सुद्धा आमचा वाटा आहे. काय मिळणार नाही तुम्हाला. तुम्ही घरामध्ये चोरी करायला मदत करा, त्यातला अर्धा वाटा तुम्हाला नक्की देईन मी. शाबुदाचा पक्का आहे मी. नाही, त्या काशाचा ना गेम काही कळतच नाहीये. आता काय झालं? अरे त्या काशाने त्या ह्याला, युवराजला आणि सारंगला आपल्याला उघडून आवडती कामं दिली आहेत त्यांना. त्यामुळे ते ना जाम खुश झालेत. आणि खास करून तो युवराज, त्याला तर त्या आवडत्या कामामधून आणखी मान सन्मान मिळालाय. त्यामुळे त्याची त्या सारंगवर खुन्नस होती ना, ती आता सगळी संपली. भविष्यामध्ये त्या दोघांचा आपल्याला संघर्ष बघायला मिळणार होता ना, तो सगळा संपुष्टात आलेला आहे. झालं म्हणजे आता दोन परस्पर विरोधी एक होणार. आपलं कोण ऐकणार? ते दोघंही काशातच ऐकणार. अगं काशा त्याची पकड घट्ट करू पाहतोय. तेव्हा आणि आपला हुकमाचा ऐका युवराज, तूही त्यांनी ओढून घेतलाय. म्हणजे झाली तीही बाजू आपली निकामी झाली. म्हणजे आपणच पाळलेला अजगर आपल्याच पोटाला विळखा मारू पाहतोय. अगं बाई, अजगरावर ना आठवलं. काय ग गायत्री, काय झालं तुला? अली जेवत का नाहीयेस तू? सगळेजण मला विचारत असतात. आई मी ठीक आहे. ठीक आहे ना, मग खात पीत जा ना जरा. सगळ्यांना मला उत्तर द्यावी लागतात.
मग दोघांकडे बघितलं ना तर मला वाटतं तुम्ही माझ्या राशीला आलेले राहू आणि केतू आहात. तुमच्याकडे पाहिलं की मी ना वेडी होऊन जाईन. काय ग काय झालं तुला वेळ लागलाय? सॉरी सॉरी मी जोक मारला. काहीतरी पर्सनल चाललं होतं वाटतं तुमचं. ऍक्च्युली ना मी हे विचारायला आले होते, अरे भाऊ तू हल्ली सगळ्यांसोबत का नाही जेवायला बसत? का म्हणजे अगं ते माझं वजन वाढलंय ना खूप, त्यामुळं ते वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मी ब्रेकफास्ट सोडलाय आणि संध्याकाळचं जेवण मी लवकर करतो, त्यामुळं तुमच्या बरोबर जेवायला नसतो मी. हो का? मला वाटतंय भाऊचं काहीतरी गोडा धोडाचं चमचमीत डाएट सुरू आहे वाटतं. हो हो, माझं म्हणजे एकदम स्पेशल अशी चमचमीत थाळी असती, तुम्ही विचार पण करू शकत नाही त्याचा. बघ बघ गायत्री, जरा तुझ्या बापाकडनं काहीतरी शिक. बघ ह्या वयातही गोड धोड चमचमीत सगळं चालू आहे त्याच. नाही तर तू हे नको ते नको, नाश्ता नको, जेवण नको. अगं काय झालंय का तुला? माधवी काय झालंय हिला? आपण हिचं चेकअप करून घेऊया का एका डॉक्टरकडे जाऊन? नाही नको, डॉक्टरकडे कशाला, मला काही झालं नाहीये. काही नाही झालंय? बरं ठीक आहे, मग माधवी आपण एक काम करूया, गायत्रीचं मन रमावं ना म्हणून 2 दिवस हिला कुठेतरी फिरायला नेऊया. नको अगं, ते जरा बरं नाही वाटत आहे मला. अगं बाई, म्हणजे तुला झालंय काय? काय हिचं? हिला डॉक्टरकडे नेऊया चेकअप साठी तर म्हणते मी बरी आहे. 2 दिवस फिरायला नेऊया तर म्हणते माझी तब्येत बरी नाहीये. म्हणजे नेमकं काय होतंय हिला? गायत्री, कशी आहेस बाळा? बरी आहे मी. ऍक्च्युली बऱ्याच दिवसापासून मला तुझ्याशी काहीतरी म्हणजे तुझ्याबद्दलच काहीतरी प्रायव्हेट बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? मला तुझ्याबद्दल काहीतरी कळलंय. सांग ना, काय कळलंय? हेच की तू, अरे अहो तुम्ही आठवण करायची ना मला. फोन करायचंय आपल्याला, फोन करायचा होता एक अर्जंट. हा फोन मोबाईल राहिला वाटतं रूम मध्ये. आलेच हा, चला हो नंतर बोलते मी. काय समजलं असेल आत्याला? यार मुक्ता, अगं आपण गायत्री बद्दल आई आणि दादांपासून अजून किती दिवस लपून ठेवायचंय? बघ, हे आपल्यासाठी जेवढं त्रासदायक ठरतंय ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त डेंजरस आपल्या गायत्रीसाठी आहे. आणि हे सगळं जेव्हा भाऊ काका आणि माधवी काकी ह्यांना कळेल ना, तेव्हा त्यांना काय वाटेल? अगं कसे रिएक्ट होतील ते? तुमचं म्हणणं मला पटतंय, पण का कोण जाणे, मामा मन मला सांगते की ऋषी लवकरच परत येईल. एकदा का तो परत आला ना की नवरात्रीच्या आधी आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सांगून टाकू. आणि मोठ्यांना आधी सांगू, मग दादांना सांगू. म्हणजे दादांना सांगताना एक व्यक्ती तरी आपल्या बाजूने असेल.
पटतंय मला तुझं बोलणं, आपण असंच करू. तुम्हाला अजून एक विचारायचं होतं. बसा ना. बस बोल ना. अहो ती